डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातील राज्यघटनेचा अभ्यास करण्यासाठी स्वतःला 14 दिवसासाठी घरात कोंडून घेतले होते का? ही गोष्ट खरी आहे का? या गोष्टीविषयी या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला 14 दिवसासाठी घरात कोंडून घेतले होते हा प्रसंग खरा आहे, कारण डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर खंड दुसरा या पुस्तकात चांगदेव खेरमोडे यांनी हा प्रसंग सांगितला आहे। त्यात ते सांगतात, भारताला जादा राजकीय हक्क देण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी 1927 साली सायमन कमिशन नियुक्त करण्यात आले होते। या कमिशनमध्ये एकाही भारतीय व्यक्तीची नेमणूक न झाल्याने या कमिशनला देशभरातून विरोध करण्यात आला होता। त्यामुळे प्रांतिक समिती नेमण्यात आली होती। 1928 साली उमेदवाराची निवडणूक झाली। यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भास्करराव जाधव यांचा समावेश करण्यात आला। देशाच्या राजकीय हक्कांसाठी आपण भरीव कार्य केले पाहिजे याची जाणीव त्यांना होती। जगभरातील संवैधानिक व्यवस्थेचा सखोल अभ्यास करायला हवा या विचारातून जगभरातील राज्यघटनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला 14 दिवसासाठी घरात कोंडून घेतले होते। राज्यघटनेचा प्रश्न हिंदी राजकारणात प्रामुख्याने चर्चेला येणार आहे। अशा वेळी आपण शांत बसणे हे योग्य गोष्ट ठरणार नाही याची जाणीव डॉक्टर बाबासाहेबांना होती व त्यानुसार 5 ऑगस्ट 1928 रोजी त्यांची प्रांतिक समितीवर निवड होताच त्यांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या मित्रांकडून 400 रुपये उधार घेतले। 2 दिवसात त्यांनी प्राध्यापक प्रिय वाडिया यांच्यासोबत तारपोलवाला बुक सेंटर गाठले व तेथे जगभरातील राज्यघटनेचे ग्रंथ विकत घेतले। 9 ऑगस्ट पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला घरात कोंडून घेतले व राज्यघटनेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली। अशा वेळी काही लोक यायचे व दरवाजा ठोठवायचे। अशा वेळी बाबासाहेबांची एकाग्रता भंग होत असे। यावर उपाय म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी मडके बुवांना सांगितले की दरवाजाला बाहेरून कुलूप लावा व इराण्याच्या हॉटेलमधून मला सकाळ दुपार संध्याकाळ चहा देण्याची व्यवस्था करा। जेवणाची सोय देखील खिडकीतूनच करण्यात आली। अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला कोंडून घेऊन जगभरातील राज्यघटनेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली।